नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। या जगात जीवन जगत असताना प्रत्येक जीव दुःखाला सामोरे जातो। तुम्हालाही कितीही दुःख असेल तरी घाबरू नका, आपली वाट सोडू नका। फक्त आणि फक्त मनात स्वामींचं नाव राहू द्या। स्वामींसमोर सतत प्रार्थना करा। स्वामींपर्यंत आपली गोष्ट पोहोचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजेच प्रार्थना होय। जीवनात प्रगतीसाठी आणि दुःख नाहीसं करण्यासाठी रोज प्रार्थना करावी असं म्हटलं जातं। मात्र काही जण केवळ अडचणीच्या काळातच देवाचा धावा करतात। प्रार्थना हे फायदा मिळवण्याचं नव्हे तर दैवी शक्तींच्या संपर्कात येण्याचं साधन आहे। स्वामी म्हणतात, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा तुम्हालाही चांगला अनुभव येईल। नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते। नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते। जीवनात आपल्याला खूप इच्छा आकांक्षा असतात, मात्र प्रत्येक वेळी त्या पूर्ण होतातच असं नाही। इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण देवाकडे नेहमीच प्रार्थना करत असतो। याशिवाय मनोबल वाढविण्यासाठी, मनशांतीसाठी आणि अन्य अनेक कारणांसाठी आपण प्रार्थना करतो। मनोभावी केलेली प्रार्थना निश्चितच स्वामींपर्यंत पोहोचते असं म्हणतात। त्यामुळे देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करत असतो। मात्र काही जणांची मनोकामना पूर्ण होते तर काही जणांना प्रार्थनेचं फळच मिळत नाही। या गोष्टीमागे काही धार्मिक कारणे आहेत। प्रार्थनेतून निघणारी ऊर्जा माणसाच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव टाकत असते। त्यामुळे चुकीच्या गोष्टीसाठी कदापि प्रार्थना करू नये असं म्हटलं जातं। काही जणांना वाटतं की ते देवाची नियमित प्रार्थना करतात, पण देव ती मान्य करत नाही। त्यामुळे प्रार्थनेच्या शक्तीवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागतात। मात्र प्रार्थनेची शक्ती नेहमीच चमत्कार करत असते। नियमितच प्रार्थना केल्यास चमत्काराप्रमाणे फळं मिळतात असं सांगितलं जातं। काही जणांची प्रार्थना निष्फळ का ठरते? भक्तिपूर्ण प्रार्थनेचा परिणाम कधी दिसून येतो? प्रार्थनेचा योग्य मार्ग काय आहे आणि प्रार्थनेचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। योग्य पद्धतीने केलेली प्रार्थना जीवनात चमत्काराप्रमाणे बदल घडवते। प्रार्थना सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने केली पाहिजे। प्रार्थना सोप्या शब्दात असावी। शांत वातावरणात केलेली प्रार्थना केव्हाही लाभदायक ठरते। मध्यरात्री केलेली प्रार्थना लवकर स्वीकारली जाते असं म्हणतात। रोज एका ठराविक वेळी प्रार्थना करणं फायदेशीर ठरतं। दुसऱ्यांचं नुकसान व्हावं या उद्देशाने किंवा तर्कहीन प्रार्थना अजिबात करू नये। स्वामी म्हणतात, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताना सर्वप्रथम त्या व्यक्तीचा विचार करून मग प्रार्थना करावी। आहार आणि वर्तणुकीवर नियंत्रण न राहिल्याने प्रार्थना नेहमी निष्फळ ठरते। आई वडिलांचा सन्मान केला नाही तर प्रार्थना फलद्रूप होत नाही। प्रार्थनेमुळे तुम्ही स्वतःला इजा करत असाल तरीही प्रार्थना अयशस्वी होते। तर्कहीन प्रार्थना देखील अयशस्वी ठरते। आपली प्रार्थना फलद्रूप होत नाहीये किंवा त्यामुळे कोणालाही फायदा होत नाहीये असं दिसत असेल तर प्रार्थना करण्याची पद्धत चुकीची आहे असं समजावं। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं बेल बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजेच येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा।